नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीरची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करू. त्यासाठी इथे मी गॅसवर कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण 1 टेबलस्पून बटर टाकून घेऊ. आता आपण कढईमध्ये 2 काश्मीरी लाल मिरची, 3 तेजपान, 1 छोट्या दालचिनीचा तुकडा, 1 स्टार फूल व 4 ते 5 लवंग टाकून घेऊ. या मसाल्यांना थोडा लालसर रंग आल्यानंतर त्यात आपण 2 मध्यम आकाराचे उभे चिरून घेतलेले कांदे टाकून घेऊ. या कांद्यांना थोडा लालसर रंग आल्यानंतर त्यात आपण 1 मध्यम आकाराचा कापून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ. 7 ते 8 काजू, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक, 1 हिरवी मिरची, 5 मिनिटांनंतर यात आपण 2 ग्लास गरम पाणी टाकून घेऊ. आता आपण याला झाकून 10 मिनिटांपर्यंत शिजवून घेऊ. आता 10 मिनिटांनंतर आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व आता याला एका बाजूला थंड होण्याकरता ठेवून देऊ. आता हे चांगल्या प्रकारे थंड झाले आहे. आपण यात जे मसाले टाकून घेतले होते ते काढून घेऊ. आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून याची पेस्ट बनवून घेऊ. आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेली पेस्ट गाळणीने गाळून घेऊ. आता आपली शाही पनीरसाठी लागणारी ग्रेव्ही तयार आहे. आता इथे मी गॅसवर कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण 1 टेबलस्पून बटर टाकून घेऊ. आता आपण यात 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 वाटी फेटून घेतलेले दही. दही टाकताना गॅस नेहमी कमी करावा जेणेकरून तुमचे दही फुटणार नाही. आता आपण याला तेल सुटेपर्यंत तळून घेऊ. आता याला चांगल्या प्रकारे तेल सुटले आहे. आता आपण यात तयार करून घेतलेली ग्रेव्ही टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण यात 1 ग्लास पाणी टाकून घेऊ. आता आपण यात चवीपुरते मीठ. आता आपली ग्रेव्ही चांगल्या प्रकारे उकळायला लागली आहे. आपण त्यात 1 टेबलस्पून गरम मसाला टाकून घेऊ. एक टेबलस्पून किचन किंग मसाला,
आता आपण यात कस्तुरी मेथी टाकून घेऊ. आता आपली ग्रेव्ही चांगल्या प्रकारे उकळत आहे. आपण यात पनीर टाकून घेऊ. रेस्टॉरंट स्टाईल शाही पनीर तयार आहे. जर शाही पनीरची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.